सर्वांना आजच्या या विशेष शिक्षणानिमित्त त्याचे मार्गदर्शन आणि खरं तर तुमचं सर्वप्रथम मी डायरेक्ट मार्फत अभिनंदन करतो, कारण तुम्ही भाग्यवान यासाठी आहात की आता NEP 2020 सुरू झाल्यानंतर पूर्वी जे अभ्यासक्रम निर्मिती आणि त्या प्रक्रियेमध्ये काम करण्याची पद्धत, त्याची जबाबदारी दिली जात होती ती फक्त काही लोकांनाच दिली जात होती. म्हणजे 2020च्या पूर्वीचे जे काही राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम निर्मिती असेल आणि राज्य स्तरावरील अभ्यासक्रम निर्मिती असेल त्यामध्ये काही जणांचा सहभाग असतो आणि एका पेपर राष्ट्रीय स्तरावरून तयार झाला म्हणजे त्यापूर्वीचा आपला 2010-2005 अभ्यासक्रम होता. पेपर तयार झाल्यानंतर संपूर्ण राज्य स्तरावरती ते सोपवलं जाणार आणि राज्याची जी काही SCERT किंवा राज्य प्रत्येक राज्यानं त्या फ्रेमवर्काच्या अधीन राहून आपलं स्वतःचं असं अभ्यासक्रम तयार करायचं, त्याची अंमलबजावणी करायची अशा प्रकारची व्यवस्था होती. परंतु आता 2020 सुरू झाल्यापासून अगदी सुरुवातीच्यापासून अगदी जे MHRD आहे त्या MHRDचं राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये रोल हे करत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक राज्य स्तरावरचा रोल त्याच्यामध्ये आहे, ते ऑनलाईन केलेले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम बदल होत असताना अगदी प्राथमिकपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत ते सर्व SCERT त्याच्यामध्ये समावेश असेल, राज्याचे शिक्षक असतील, त्या सगळे आणि प्रत्येक त्यांची जे काही कार्यशाळा होत असतील त्या कार्यशाळाचे मायनर्स जे आहेत ते सगळे त्यांच्याकडे जातात. केव्हा केव्हा शेड्यूल लावलं जातं, कोण कोण त्याच्यामध्ये आहे, काय केलं पाहिजे, राज्य काय करत आहे, या सगळ्याची माहिती ऑनलाईनरित्या त्या MHRD राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलं जातं. आणि राज्य स्तरावरील अभ्यासक्रम तयार करत असताना देखील पूर्वी देखील काय केलं जात होतं, ज्या वेळेला निर्देश प्राप्त होत होते त्यावेळेला राज्य स्तरावरून मग राज्यामधले वेगवेगळ्या जिल्ह्यातले काही जे ओळखीचे शिक्षक वगैरे जे होते मग त्यांना घेणे, कारण पूर्वी ज्या पद्धतीनं अभ्यासक्रम निर्मिती होत होतं त्यावेळेला प्रत्येक जिल्हा स्तरावरती एक कार्यशाळा किंवा एक सभा आयोजित केले जाणार, त्यामध्ये सर्व शिक्षकांना बोलवणार आणि समाजाला पण आवाहन करणार पेपरमध्ये. परंतु तेवढे रिस्पॉन्स त्यावेळेला जात नव्हते आणि त्यामुळं अभ्यासक्रम निर्मितीमध्ये अगदी सक्रिय सहभाग हा अनेक लोकांचा नव्हता, काही लोकांचा. परंतु आता संपूर्ण अगदी पालक असेल, त्यानंतर शिक्षक, कार्यरत शिक्षक असेल, कार्यरत शिक्षक नसेल, व्यापारी असेल किंवा अन्य लोक, त्या सगळ्यांचा जो काही अभ्यासक्रम जो काही शेड्यूल दिलेला आहे फ्रेमवर्क त्याच्यामध्ये बदल करायचा असेल, त्याच्यामध्ये नवीन अभिप्राय असेल, आणखी काय त्याच्यामध्ये बदल करायचा असेल, हे ऑनलाईनही आहे, ऑफलाईनही आहे आणि सगळ्यांचा जो सहभाग वाढावा यासाठी राज्यस्तरावर नोडल ऑफिसर हे SCERTचे संचालक नेमलेले आहेत आणि त्यांच्यामार्फत परत ते काम प्रत्येक राज्यस्तरावर व्यवस्थित चालते किंवा नाही हे राष्ट्रीय स्तरावरून पाहिलं जात आहे. आणि हे करत असताना 100% लोक, प्रत्येक जिल्ह्यातील लोक त्याच्यामध्ये सहभागी कसं होतील हा याच्यामध्ये पाहिलं जातं आणि त्यामुळं या संपूर्ण अभ्यासक्रम निर्मितीमध्ये अधिकाधिक शिक्षक, अधिकाधिक पालक, अधिकाधिक इतर जे लोक आहेत आणि इतर तज्ज्ञ या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये होत आहे. आणि त्यामुळं आता पूर्वी ज्या पद्धतीनं अभ्यासक्रम निर्मिती जास्तीत जास्त माहितीवरती भर देणं, ज्ञान कंटेंटवरती जास्ती भर देणं आणि ते वाचणं आणि मग नंतर मूल्यमापन जे परंपरागत पद्धतीनं होतं त्या दृष्टीने विचार होत होता. परंतु आता असं नाही आहे. आता जवळजवळ 2 ते 3 वर्षापूर्वी तुम्हाला 2 वर्षापूर्वी 2020च्या अभ्यासक्रमाचे पहिला जो माहितीमधला तुम्हाला जे काय म्हणतो आपण, जसं अभ्यास ॲडमिशन घेतो प्रॉस्पेक्टस आहे ना, तसं तुमचे NEPचे प्रॉस्पेक्टस सगळ्यांना दिलेले आहे.
राष्ट्रीय धोरणाचे एक माहिती सारांश सगळ्यात दिलेली आहे आणि त्यामध्ये जे आता बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यशाळासुद्धा झालेल्या आहेत. ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून ते हे घेण्याचा प्रयत्न, फीडबॅक घेण्याचा प्रयत्नसुद्धा त्याच्यामध्ये झालेला आहे. मग याचा विचार करत असताना जे आता मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रक्चरमध्ये पण बदल झालेला आहे आणि स्ट्रक्चरमध्ये बदलाबरोबर आणखी मोठा बदल काय झालेला आहे तुम्ही वाचला असणार. आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये आणि आता नवीन अभ्यासक्रमामध्ये बदल काय दिसतो तुम्हाला? भरपूर बदल. एक तर पूर्व प्राथमिक शाळा याला घेतलेले आहे, अंगणवाडी वगळलेलं होतं, शिक्षण त्याच्यापासून सुरू झालेलं आहे. कारण जर शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरुवात व्हायचं असेल तर पूर्व प्राथमिक आलंच पाहिजे. म्हणून इयत्ता म्हणजे वयोगट 3 पासून त्यांना घेतलेले आहे. म्हणजे तुमच्याकडं बाहेर प्रायव्हेटला काय होतं LKG UKG आणि मग इयत्ता पहिली, हे सुद्धा असं अंगणवाडी शाळेजवळच असलं पाहिजे. अंगणवाडीच्या मुलांना शाळेत येण्यापूर्वी त्यांना किमान लेखन वाचन अंकगणित ते आलं पाहिजे, कंपल्सरी आहे. आणि त्याला ह्या NEP मध्ये सांगितलेल्या धोरणाला अनुसरूनच आता शासनाचं हे अंमलबजावणी सुरू आहे. FLN फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी हा पूर्व प्राथमिक ते इयत्ता 3री पर्यंतचा 2027 पर्यंत चालणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये इयत्ता 3री पर्यंतच्या कुठल्याही मुलांना म्हणजे एकही मुलगा असा असणार नाही की जो साक्षर किंवा अंकगणित आणि भाषा साक्षर आणि गणित साक्षर किमान जे काय साक्षरता विविध अभिप्रेत केलेले आहे त्याच्यापेक्षा खाली असता कामा नये. त्यामुळं प्राथमिक शाळेला अंगणवाडी जोडलेली आहे. प्राथमिक शिक्षकांना सुद्धा तिथं त्या शाळेला जाऊन बाबा अंगणवाडीमध्ये शिकवतात किंवा नाही हे पाहिलं पाहिजे. इयत्ता पुढच्या वर्षापासून इयत्ता पहिलीला येणाऱ्या विद्यार्थ्याला काय आलं पाहिजे, अक्षर ओळख असलं पाहिजेत, अंक ओळख असलं पाहिजे, ABCD आलं पाहिजे, त्याला हावभावयुक्त गाणं म्हणता आलं पाहिजे, पेन धरता आलं पाहिजे, पेन्सिल धरता आलं पाहिजे, त्याला म्हणजे व्यवस्थित बसणं हे सगळं भाग त्याला आलं पाहिजे. LKG UKG मध्ये जे अपेक्षित आहे त्यानंतरचा तो हा हे अपेक्षित त्याच्यामध्ये आहे. नाहीतर आपण आतापर्यंत 8वीपर्यंत 7वीचा मुलगा 8वीला गेला तर हायस्कूलमध्ये म्हणणार ते प्राथमिकमध्येच कसं आहे आणि अजून त्याला लिहायचं वाचायचं आपण शिकवतो. ह्या पद्धतीनं आपण खूप पुढं चालणार नाही. दुसरं काय बदल झालेला आहे म्हणजे हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे. सगळ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की LKG UKG आमच्यात सुद्धा आहे. कारण अंगणवाडी 3 ते 6 वयोगटामध्ये जरी एकत्रित बसवलंय तरी देखील 3 ते 4चे मुलं 5 पर्यंतच्या मुलांना वेगळं करायचं आहे आणि दुसऱ्या वर्षी जे काही पहिलीला जाणारे आहेत त्या विद्यार्थ्यांना वेगळं करायचं आहे. त्यांची तयारी वेगळी घ्यायची आहे. त्या मुलांना प्राथमिक तयारीच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. दुसरा बदल काय केलेला आहे? दोनच बदल सांगा महत्वाचे. वाचला नाही का? सामान्य म्हणजे सगळं आठवायची काही गरज नाही. सारांश दिलेला आहे की किती बदल झाला आता हे जे बदलायचं मग ते का आता 9वी ते 12वी एकच केलेलं आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. आणखी काय महत्वाचं तुमच्या विषयामध्ये काय बदल झाला? 8वीपर्यंत मातृभाषा आहे QR कोड नव्हता. पूर्वी QR कोड नव्हता. किती कधीपासून सुरू झालं महाराष्ट्रात? आपल्याच महाराष्ट्रातील शिक्षकांनी ते आपण सगळ्यांना दिलं. QR कोडच्या पुढचं हे जाऊन दीक्षा ॲप, त्याचं ॲप आपल्या महाराष्ट्रातील शिक्षकांनी तयार केलं होतं. ते पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतलं आणि दीक्षा ॲप म्हणून त्याचा आता संपूर्ण भारतामध्ये त्याचा उपयोग होतो ना. काय महत्वाचा बदल काय झालेला आहे सांगा? कौशल्य आहेच. पण विद्यार्थी केंद्रित होतं, बाल केंद्रित शिक्षण
आपण कधीपासून काय करायचं आहे, सर्व विषय सहसंबंधित करून शिक्षण द्यायचे आहे. म्हणजे इंटिग्रेटेड अप्रोच त्याच्यामध्ये आलेले आहे. आपण म्हणतो ज्ञान हे अखंडित असतं, त्याला भाग करता येत नाही. फक्त समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या शाखेमध्ये आपण त्याला विभागणी केलेली होती. परंतु नंतर आपण त्या शाखेला इतकं गडलो गेलो की गणिताचं ज्ञान इथं उपयोग येणार नाही, इंग्रजीचं ज्ञान ह्याला उपयोग येणार नाही, मराठीचं ज्ञान इतिहासमध्ये उपयोग येणार नाही, किंवा इतिहासाचं ज्ञान इतर विषयामध्ये उपयोग येणार असं अजिबात नाही आहे. कोणत्याही ज्ञानाचं आपण पुढे पाडू शकत नाही. फक्त समजून घेण्यासाठी हे केलं होतं. परंतु वापरत असताना कुठल्याही विषयाचं, मी आता फक्त मराठीचंच वापर करून मी हे काम करतो, मी फक्त आता इंग्रजीचंच करतो, मी आता हे काम करण्यासाठी गणिताचं नाही, पण ते प्रत्येक अप्लाय ज्या वेळेला ज्ञानाचा अप्लाय कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आपण अप्लाय ज्या वेळेला करतो, समस्या सोडवण्यासाठी त्यावेळेला इंटिग्रेटेड अप्रोचनं तो अप्लाय करतो. सगळं विचार मराठीचाही त्याच्यामध्ये असतो, इतिहासामध्येही असतो. इतिहासात काय शिकायचं आहे, भूतकाळात घडलेल्या चुका पुन्हा आपण घडायचं नाही, तितका दुरुस्त करून नवीन हे करणं. सायन्सचाही भाग करतो, सायन्सचाही विचार त्याच्यामध्ये करतो. कुठल्याही गरजेनुसार इंग्रजी आता तर म्हणजे जरी आपण मराठीमध्ये आता हे शिकलं अंक, परंतु प्रत्यक्षात व्यवहारात आपण इंग्रजीचाच अंकाचाच वापर जास्त आपण हे करतो आहे. पूर्वी फक्त आपण फळोफळा इतक्या आणि पेन याच्या मर्यादित होतो, परंतु आता ते मागं पडून आता काय झालेलं आहे, लॅपटॉप आलेले आहेत, तुमचे टॅब आलेले आहेत. अनेक शिक्षक आता नुसतं ह्याच्यावर लॅपटॉपवरती किंवा डायरेक्ट स्क्रीनवरती हे झालेले आहेत. आता व्हिडिओमध्ये व्हॉट्सअपमध्ये काही हे शिक्षक आता कसं झालेलं आहे, लिहिल्यानंतर दिसतंय, परत मग शिक्षक असं हात केल्यानंतर परत खूप चुकलं जात आहे. डिजिटल बोर्ड परत चुकलं जातं. तिथे काय हे तुम्हाला हे वगैरे पाहिजे, बरोबर झालं ना. म्हणजे टेक्नॉलॉजीचा पण वापर करतो. म्हणजे ज्या वेळेला आपण ज्ञानाचा अप्लाय कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी करतो, तो एकत्रित करतो. तसं शिकण्यासाठी देखील इंटिग्रेटेड अप्रोच फार महत्त्वाचा आहे. म्हणून विषयाचे बॅरियर्स आता तोडलेले आहेत. पूर्वी फक्त आर्ट्सचा विद्यार्थी त्याला दुसरं शिकता येत नव्हतं, सायन्सचा विद्यार्थ्याला आर्ट्समध्येच हे आवड असेल तर त्याला शिकता येत. हे आता हे कमी करून इतर विषयसुद्धा त्याला शिकता यावेत असं विषयाचे कॉम्बिनेशन आता करत आहे. परंतु आता समोर असा प्रश्न पडलेला आहे की हे कॉम्बिनेशन हे करून म्हणजे 9 ते 12 आता फक्त तुम्हाला आता सुद्धा तुमचे अप्रूव्हल वगैरे अगोदर काय होतं ना, बीएडला पण विषय बोलणार. आता ते सगळं बंद झालं आहे. डायरेक्ट आता तुम्हाला त्या 9 ते 12वी आहे त्या ह्याच्यानुसार बीएड पाहिजे आणि कन्सर्न कोण विषय शिकवणार तो तुमचा MA किंवा काय पाहिजे. अगोदर बीएडला पण ते स्पेशलायझेशन पाहिजे, ते पण स्पेशलायझेशन पाहिजे, असं त्याच्यामध्ये आता सोडलेलं नाही आहे. आता युनिव्हर्सिटीमध्ये पण बदल होत आहेत. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे एकत्रित त्याला सायन्स विद्यार्थी सायन्सचे काही घेऊ शकतो आणि आवडीचा एका दुसरा विषय पण तो घेऊ शकतो. अशा प्रकारचे आणि शिकत असताना सगळे एकत्रित घेऊन मग नंतर ज्या वेळेला तो ह्याला जाईल डिग्रीला पोस्ट ग्रॅज्युएशन, मग तो आवडीचं त्याच्यामध्ये हे करून जाईल. असा त्यासाठी जो इंटिग्रेट अप्रोच आहे तो अप्रोचसुद्धा आता त्या ह्याच्यामध्ये तो आला पाहिजे. हा एक याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि त्यानंतर आता कंपल्सरी पुस्तक काय आहे, 21व्या शतकातील जे काही कौशल्य आहे ते कौशल्य त्याच्यामध्ये हे आलं पाहिजे. आपण आलं पाहिजे म्हणतो, परंतु प्रत्येक त्या दृष्टीकोन आपण बघत नाही आणि प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणी आपण त्या करतो का नाही आहे. परंतु आत्ता हे IT म्हणजे विज्ञान टेक्नॉलॉजी, त्यानंतर 21व्या शतकातील जे काही मुख्य उद्दिष्टे आहेत त्या आणि सर्व समूह आहे त्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला अध्ययनसुद्धा करायचं आहे. म्हणजे हे आता कोर्स तयार करायचं ब्लेंडेड हे
शिक्षकांच्यासाठी आहे नाही. म्हणजे मुलांना कसं तयार करायचं असेल तर शिक्षक कसा असला पाहिजे, शिक्षकाजवळ कोणकोणते क्वालिटीज असले पाहिजेत, कोणकोणते स्किल्स असले पाहिजेत. आणि हे महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला याच्यामध्ये बघतो की मुख्य स्किल्स काय, अध्ययन कौशल्य, साक्षरता कौशल्य आणि जीवन कौशल्य हे आता महत्त्वाचे जे आहे. पूर्वी अध्ययन कौशल्य लर्निंग स्किल फार महत्त्वाचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना तेवढंच नाही तर शिक्षक सुद्धा आजीवन, म्हणूनच पूर्वी सांगितले आजीवन शिक्षक विद्यार्थी असतो म्हणून. देर इज नो लर्निंग विदाउट टीचिंग अँड टीचिंग मे नॉट बी विदाउट लर्निंग. चांगले म्हणजे अध्यापनाशिवाय, चांगल्या शिक्षकावर किंवा चांगलं अध्यापन झाल्याशिवाय चांगलं शिकता येत नाही आणि चांगलं शिकल्याशिवाय चांगलं अध्यापन करता येत नाही. हे दोन्ही एकमेकावरती अवलंबून आहे. त्यामुळे लर्निंग हे चांगलं झालं पाहिजे. लर्निंग जर चांगलं असेल तर टीचिंग आपोआपच चांगलं होत असतं. म्हणून आपण लर्निंगच्या स्टेजमध्ये जसं जात असतो तसं विद्यार्थी सुद्धा लर्निंगच्या स्टेजमध्ये जात असतात. मग लर्निंग घेण्यासाठी स्किल काय पाहिजे, लर्निंगचे स्किल आपण शिकणं गरजेचं आहे. म्हणून आता जे काही रिलेटेड अभ्यासक्रम आता आपल्याला तयार करायचे एक चांगली संधी सांगलीला दिलेली आहे. त्यामध्ये बघतो तर आपले प्रोफेसर तसं ते गणिताचे हे आहेत, गणित स्पेशलिस्ट आहेत. गणित चांगले व्हिडिओ त्या कोरोनाच्या कालामध्ये याच्यामध्ये करून ते केलेले आहे. त्या मॅडम तर पाहिलं तर ह्यांचा प्राथमिक शिक्षणामधील सर्व विषयांचा अनुभव त्यांच्यातील गाठीचे आहे. आणि डॉक्टर कामशेट्टी हे जे आहेत आमचे ते मराठी विषयाचे तज्ज्ञ नाहीत. ज्यावेळेला ह्या विषयाची म्हणजे असं ब्लेंडेड कोर्स तयार करायचे होते, काही सिलेक्टेड राईट्स आणि सिलेक्टेड ऑफिसर आणि काही लोकांना बोलवलं जातं. मग त्यानंतर त्यातून वरून ज्या काही त्यांना MHRD कडून निर्देश होत्या त्या निर्देशानुसार तिथं ठरवण्यात आलं. ज्या वेळेला ट्रेनिंगला गेल्यानंतर ठरवण्यात आलं की ह्या डायरेक्टला कोणतं विषय ब्लेंडेड कोर्ससाठी द्यायचं. आणि मग त्या वेगवेगळ्या वाटप करत असताना आपल्या डायटला 9वी आणि 10वी इयत्ता 9वी 10वी मराठी ब्लेंडेड कोर्स तयार करायची जबाबदारी आपल्यामध्ये आहे. आणि त्यानंतर मग जो काही हे तुम्हाला लीड करणार आहे, म्हणजे हे ब्लेंडेड कोर्स कशा पद्धतीनं तयार करायचं असतं आणि त्याच्यासाठी काय काय करायचं आहे हे त्यांना तिथे ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि आपला डाएट हा अनुभवी डाएट आहे. कारण यापूर्वी जे शिक्षकांचं हे झालेलं आहे तुमचं निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी हे झालेलं आहे. त्याचे ब्लेंडेड कोर्स आपल्या ह्याच्यामधील आहे. भोई सर आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर कामशेट्टी सर पण ब्लेंडेड कोर्स तयार करण्यामध्ये होते. 3-4 जण आपल्या डाएटमधले हे ऑनलाईन कोर्स तयार केलेले आहेत. त्यानंतर अनेक जे काही लीड प्रोग्राम त्याच्यामध्ये झालेलं आहे मुख्य कारखान्याचे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या डाएटचे ऑनलाईन कोर्स तयार करण्यामध्ये आपले अधिकारी याच्यामध्ये काम केलेले त्याच्यामध्ये आहेत. परंतु ही करत असताना त्यांना एक दृष्टी तिथं दिलेली आहे. ही दृष्टी हे तुमच्यामध्ये सुद्धा येणं गरजेचं आहे. आता हे करत असताना हे ब्लेंडेड कोर्स का तयार केलेले आहे? ब्लेंडेड कोर्स काही वेळेला शिक्षकांनी त्या ऑनलाईन कोर्स झाले त्याच्यामध्ये निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणी, शिक्षक संघटना काही हे लवकर सुरू झाले नाही. त्यामुळे त्यांची जरा तक्रार किंवा आरडाओरड जरा असती. परंतु ही जी काही जबाबदारी किंवा ही जी तयार केलेली आहे शासन धोरणानुसार हे ठरलेलं का ठरलं हे की शिक्षकांची संख्या, ट्रेनिंग घेणाऱ्यांची संख्या फार मोठी होती. आता परवा झाला जवळजवळ 70,000 शिक्षक हे काय झाले या वेगवेगळ्या निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणीच्या माध्यमातून एकाच वेळेला गेले. आणि हे फक्त ऑनलाईन ट्रेनिंग फक्त म्हणून शक्य झालं. ऑफलाईन ट्रेनिंगला आलं असतं तर एवढ्या शिक्षकांना एका वेळी आपल्याला तयार करता आलं असं. केवळ प्रशिक्षण झालं नाही, त्यामुळं शिक्षकांना त्यांचे जे काही लाभ आहेत त्याचे आपल्याला देता आलेले नाही. परंतु आता जो काही भाग आहे की जे काही हे आहे, कोणतंही शिक्षक कुठल्याही स्तराचे शिक्षक जर असेल
तर त्याने जसं आपण विद्यार्थ्यांना शिकवतो तसं शिक्षकांनी स्वतःमध्ये सुद्धा अध्ययन स्किल निर्माण केलं पाहिजे. आणि अध्ययन स्किलमध्ये आता ह्या घडीला एज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एज हा सुरू आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एज सुरू आहे. आणि यामध्ये शिक्षकांचे अध्ययन स्किलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अध्ययन स्किल म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर लर्निंग, तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड लर्निंग तुम्हाला आलं पाहिजे. यू शुड बी अवेअर ऑफ अबाउट वेरियस वेबसाईट्स, एज्युकेशनल वेबसाईट तुमचे कुठले कुठले आहेत, तुम्हाला इंटरनेट तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे ई लर्निंग तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आलं पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. आता पारंपरिक पद्धतीनं पुस्तकं सगळे तुम्हाला तुमच्या मोबाईल याच्यावरती येतात, कुठले पाहिजे ते पुस्तकं तुम्हाला वाचायचं आहे. आणि ग्रंथालयामध्ये जाऊन वाचलं पाहिजे असं नाही आहे. मग त्यामुळं हे जे काही आहे ई लर्निंग हे तुमच्याजवळ ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर साक्षरता कौशल्य आपण जे म्हणतो की अध्ययन कौशल्यामध्ये भरपूर आहे. चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सहयोग कौशल्य, संभाषण. त्यानंतर साक्षरता कौशल्यामध्ये माहिती संदर्भातील साक्षरता आहे, प्रसार माध्यमाशी तंत्रज्ञान साक्षरता. अनेक शिक्षक असं म्हणतात जरासं लिंक आलं तर सर किती लिंक भरायचं आहे, किती हे करायचं आहे. पण त्याच्याशिवाय तुम्हाला माहिती आता संकलन करण्याचं दुसरं साधन नाही. पेपर घेतो, प्रत्येक ठिकाणी जातो, ते हे करतो आणि मी बघून ते विश्लेषण करतो, नाही येणार. आता सगळे ऑनलाईन सर्वे हे सगळं तुम्हाला करावं लागणार आणि अपडेटेड तुम्हाला राहावं लागणार. अपडेटेड राहायचं असेल तर बाहेर काय चाललेलं आहे त्याची माहिती तुम्हाला पाहिजे. मी कसं शिकवतो, बाहेर कसं शिकवतो, ती किती मुलं आहेत, मी किती विद्यार्थ्यांना हाताळतो, मी कोणत्या पद्धतीने अध्ययन करतो, त्यांनी कसं करतात, मग त्यांना कसं तो रिझल्ट मिळतो. मग त्यांचं रिझल्ट बघायचं असेल तर त्यांचा डाटा अनालिसिस तुम्हाला करावं लागणार आहे. मग डाटा अनालिसिस करायचं असेल तर ती साक्षरता तुम्हाला आली पाहिजे. तुमच्या वर्ग पातळीवरती सुद्धा अनेक तुम्हाला आज विद्यार्थ्यांना म्हणजे शिकवायचं आहे, प्रॅक्टिकली तयार करायचं आहे, वेगवेगळे ह्याच्यामध्ये कौशल्यामध्ये निपुण करायचं आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी तुमचे सर्व रेकॉर्ड अपडेट करायचे आहेत. मग हे रेकॉर्ड अपडेट करायचं असेल तर पारंपरिक पद्धतीने मी लिहून काढून रजिस्टर देऊन हे करतो आता शक्य नाही. त्यामुळं तुम्हाला कॉम्प्युटराईज सगळं तुम्हाला विद्यार्थ्यांच्याविषयी डाटा तुम्हाला अपडेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे. आणि एक लिंक तुम्हाला वाचता आलं पाहिजे, सगळे नोट्स तुम्हाला वाचता आलं पाहिजे, ही गरज आता त्याच्यामध्ये आहे. परंतु हे जरी झालं तुम्हाला अध्ययन म्हणजे वेगवेगळे विज्ञान टेक्नॉलॉजीचं कॉम्प्युटर त्याचा सगळं वापर करता आलं पाहिजे असले तरी शेवटी शाश्वत मूल्यावरती, जीवन कौशल्यावरती त्याच्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा आपल्याला चालणार नाही. जसं हे विज्ञान टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे आहेत, त्याच्यामध्ये तोटेसुद्धा त्याच्यामध्ये भरपूर आहेत. त्याच्यामध्ये अनेक जर फार हे सगळे आपले काय आहेत टूल्स आहेत, हे शिक्षकाचे टूल्स, शिक्षकाच्या हाताचे सहाय्यक म्हणून याचा वापर करायचा आहे. ऑनलाईन शिक्षण म्हणजे एक स्टुडिओमध्ये बसायचं, सगळ्यांना शिकवायचं, ह्याच्याद्वारे काय येत नाही. ह्याच्याद्वारे फक्त तुम्हाला माहिती त्याच्यात इन्स्ट्रक्शन म्हणतात. इन्स्ट्रक्शन मेथडॉलॉजी एक स्वतंत्र एक जे आहे उपागम आहे शिक्षणामध्ये. इन्स्ट्रक्शन तुम्हाला पोचू शकते. इन्स्ट्रक्शनल म्हणजे माहिती, सुरचित माहिती कोणालाही कसं पोचवायचं यासाठी वेगवेगळे साधनं आहेत. परंतु त्या माणसाला सुशिक्षित आणि सुसंस्कारित करणं ही कुठल्याही माध्यमातून इन्स्ट्रक्शन पोचवला हे शक्य होणार नाही. त्याच्याशिवाय शिक्षकच पाहिजे, संस्कारित असा शिक्षक पाहिजे. आणि त्यासाठी मूल्य हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे जीवन मूल्य पूर्वीचे जे काही मूल्य आहे जे धर्मनिरपेक्षता ते जर आहेच, परंतु त्याच्यापेक्षा आपण धार्मिकतेकडे जाणतो, नम्रतेने त्याच्यापेक्षा आत्ता जीवन जगण्यासाठी मूल्य ते आहे लवचिकता, अचूकता. लवचिकता काय, हे जीवन बदल होत जात आहे. कधी कधी आपण कठोर असतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. ते बदल करणं गरजेचं आहे, लवचिक असणं गरजेचं आहे. आपलं हे जसं ॲक्सेप्ट करणं, परंतु आपण ॲक्सेप्ट करत नाही. बदल होत तर लगेच आपण विरोध करतो नवीन होणाऱ्या बदलाला. बदलाला सामोरं जात असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, बदल स्वीकारणे ही काळाची गरज आहे. आणि माझ्यामध्ये पण त्याच्यामध्ये बदल होणं ते, आणि हे बदल होत असताना अचूकता असावी त्याच्यामध्ये बदलता. आणि हे अचूक बदल व्हायचं असेल तर वेगवेगळ्या लोकांचं निरीक्षण करणं, त्यांचं ॲक्सेप्ट करणं,
आणि वेगवेगळ्या ह्याच्याकडून जे मिळते ते घेणं. आता इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये तेच आहे, वेगवेगळ्या विषयातून हे विषयाचे मूल्य साध्य करण्यासाठी आता जे काही अध्ययन एलोज आहे, अध्ययन इत्यादी प्राप्त करायचे आहे, ते वेगवेगळ्या ह्याच्यातून घेऊन आपण त्याला कसं देता येईल त्यासाठी सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. पुढारी म्हणजे नेतृत्व, शिवाय जेव्हा दुसऱ्यांच्या घरी धर्माला आला पाहिजे आपण म्हणतो ना, ते नेतृत्व तसं प्रत्येकजण तुम्ही स्वतः लेता आहे. लीड घेऊन काम करण्याची आता गरज आहे. शाळेसाठी गोष्टी करतील म्हणून मी कशाला करायला पाहिजे, ते शिक्षक आहेत की मी कशाला मॅडम ते मॅडम करतात ना, असं होऊन नुसती शाळा सुधारणार नाही. आणि हे त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला पाहिजे, स्वतः लीडर करायला पाहिजे. ते त्याच्यामध्ये उत्पादकता हे सामाजिक संबंध आणि सामाजिकता हे या EP20मध्ये फार महत्त्वाचं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे करत असताना आता तुम्ही जे तुमच्याजवळ ब्लेंडेड कोर्स करायचा आहे, तुम्हाला एक लक्ष असण्यासाठी मला एक सांगायचं आहे की आत्ता तुम्हाला एक देतील की NEP-मध्ये जे आता 9वी ते 12वी मधला जो काही इंटिग्रेटेड कोर्स आहे, त्या कोर्समधील मेन अप्रोच काय आहे, म्हणजे मेन गोल काय आहे, की आता 9वी ते 12वी शिकल्यानंतर त्या मुलाला काय आलं पाहिजे त्याच्यामध्ये दिलेले आहे. हे तुम्ही ते ध्येय गोल समोर ठेवा. आणि त्याचबरोबर आत्ता अभ्यासक्रम कोणता आहे, 9वी आणि 10वीचा आत्ताचा अभ्यासक्रम तुम्हाला कोणता आहे, त्याच्यामध्ये काय दिलेले आहे ते बघा. आणि NEP-मध्ये काय अपेक्षा केलेली आहे 9वी ते 12वी त्याच्यासाठी. मराठीचा अभ्यासक्रम आत्ताचा बघायचा आणि ह्याच्यामध्ये मराठीचा अभ्यासक्रम जर मिळाला 9वी 10वीचा, ह्याच्यामध्ये NEP-मध्ये काय आहे तो बघायचा. आणि त्याचबरोबर त्याच्याशी आपले 21व्या शतकातील कौशल्य याचा कौशल्य येण्याच्या दृष्टिकोनातून त्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले गोल 21व्या शतकातील कौशल्य येण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला नवीन बदल काय केलं पाहिजे, म्हणजे काय बदल केलं तर येणाऱ्या शिक्षकाला काय होईल ते सोपं होईल. म्हणजे पुढे 9वी ते 12वी शिकवणाऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने तयार करायचं असेल तर त्यासाठी शिक्षकाच्या जवळ कोणकोणती कौशल्य येण्याची गरज आहे, कोणकोणती माहिती त्याच्याजवळ असणं, कोणकोणते कौशल्य असणं, या दृष्टिकोनातून घटक कोणते असले पाहिजे, आता घटक कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे हे करत असताना हे समजून ठेवा. आणि त्यानंतर तुम्ही आतापर्यंत शिकलेलं तुमचं ज्ञान, शिकवलेलं ज्ञान, तुमचा अनुभव याचा विचार करून तुमच्या काही आता आपले तज्ज्ञ मार्गदर्शक त्यांना आतापर्यंत विचार केलेले आहे ह्याच्यानुसार आणि त्यांना जे फीडबॅक मिळाले त्याच्यानुसार त्यांनी काही घटक तुमच्यासमोर ठेवतील. तेच असले पाहिजे असं काही नाही आहे. एक तुम्हाला विचार प्रक्रिया सुरू होण्यासाठी तुमच्यासमोर ठेवलेली आहे, परंतु त्या सगळ्यांचा विचार करून त्याच्यामध्ये काय बदल पाहिजेत ते तुम्ही बघा. आणि हे बदल तुम्ही अस्पष्टपणाने नोंदवा. आणि हे बदल नोंदवत असताना तुम्ही सांगा की बाबा सर तुम्ही जे असं असं केलेलं, परंतु याच्यामध्ये मला बदल असा वाटतो, असा केला पाहिजे. परंतु हे बदल सांगत असताना तुम्ही त्याच्या पाठीमध्ये सांगितलं पाहिजे की बदल असा का पाहिजे, कारण NEP-मध्ये उद्दिष्टामध्ये असं व्यक्त केलेले आहे. आणि त्याचबरोबर आत्ताच्या याच्यामध्ये असं आहे 21व्या शतकाचे कौशल्य असे आहे. मग असं झालं असेल तर आपल्याला हे केलं पाहिजे, त्याचे कुठंतरी पुरावे संदर्भ मिळाले पाहिजे. मोठं कोणतरी साहित्यकार असं बोललेलं असले पाहिजे किंवा कुठल्या तरी डॉक्युमेंटमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी सांगितलेलं पाहिजे. नाहीतर नुसता बदल करायचा आणि त्याला पुरावा नाही असं नको. तुम्ही का बदल झाला पाहिजे, मी एवढंच माझं म्हणणं असं बदल आहे, पण माझं एकट्याचंच म्हणणं नाही तर माझ्याबरोबर समाजातील हेही लोक, प्रतिष्ठित लोक, साहित्य संमेलनामध्ये असं सांगितलेलं आहे. एखादा मोठा मराठीमधला तज्ज्ञ व्यक्तीने या पद्धतीने सांगितलेलं आहे. NEP-मध्ये असं आहे किंवा त्या ह्याच्यामध्ये कसं असं तुम्हाला हे करून सूचना घेऊन तुम्हाला इतर तुमच्या सगळ्या लोकांना तुम्हाला सांगता आलं की असं बदल जर आपण बदल केला तर निश्चितच त्याचा आपल्या शिक्षकांच्यासाठी उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीने चर्चा करा. हे करत असताना काही लोक ह्यांच्याबरोबर आणखी काही बाहेरच्या लोकांना पण त्यांनी अनाउन्स केलेले काही 1-2-3 ऑनलाईनसुद्धा तुमच्याशी कॉन्टॅक्ट लेक्चर ते देखील. त्याचबरोबर काही ज्युनियरचे आहेत आणि काल चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की सिनियर कॉलेजचे एक ते आणि BEd कॉलेजचे असतील तर ते काय टीचिंग मेथडॉलॉजी, मराठी टीचिंग त्याच्याबद्दल तुम्हाला ते सांगतील. परंतु त्याचबरोबर कंटेंटमध्ये काय नवीन आता बदल झाला पाहिजे, काय बदल युनिव्हर्सिटी स्तरावर होते,
आपण मुलांना शिकवत असताना काय होतं, काय आपण शिकवतो, मुलांच्या मध्ये आता भावना काय बदललेल्या आहेत, नवीन मराठी साहित्य वेगवेगळे साहित्यामध्ये काय बदल झालेला आहे, काय विचार सुरू आहे, याच्यासाठी युनिव्हर्सिटी स्तरावरील एखादे प्राध्यापक जर असेल तर त्याचा विचारसुद्धा तुमच्यासमोर तुम्हाला असावा, म्हणून त्यांचं सुद्धा एखादा लेक्चर किंवा युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेमध्ये काय बदल होत आहे ते पण ते सांगतील. त्या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला जे योग्य वाटते ते त्याच्यामध्ये करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल तर आम्ही तुम्ही आपले मोहिते सर आणि किंवा ह्या सगळ्यांच्या याच्या माध्यमातून माझं नाव, मॅडमचं नाव असं वगैरे घेतलेलं आहे, परंतु मला वाटतं आमच्यामध्ये आणखी सुद्धा असे शिक्षक आहेत, ते हुशार आहेत, वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले आहेत किंवा वेगवेगळ्या याच्यासाठी ते प्रयत्न करतात. त्या अनुभवी शिक्षकाला सुद्धा घ्या असं म्हटलं तर पुढच्या वेळेला आपण त्यांना पण बोलूया, अशा शिक्षकांचा पण हे केलं. आणि त्याचबरोबर तुम्ही जसं हे केलेलं आहे की तुमचे ज्या वेळेला गट करतील किंवा तुमच्या गटामध्ये तुम्हाला वाटतंय की मराठीमध्ये किंवा अन्य टेक्नॉलॉजीमध्ये हे शिक्षक आपल्या जिल्ह्यातील एकदम चांगले आहेत, आपल्या जिल्ह्यातून दुसरे तुमची ओळखीचे जे आहेत शिक्षक सोडून दुसरे कोणी असेल तुम्हाला फीडबॅक देणारे, त्यांनासुद्धा तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घ्या. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचे काय त्यांच्याजवळ काय असेल तर ते पण प्रॉडक्ट वगैरे घ्या. आणि मग असं समन्वय असं शिक्षकांच्यासाठी, मराठी शिक्षकांच्यासाठी काय आपल्याला मुद्दे घटक तयार करता येईल, घटक देता येईल, ते आपण ही एक चांगली संख्या आपल्याला मिळालेली आहे. आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आणखी कोण मदतीला पाहिजे असेल तर त्यांना पण आपण सोबत घेऊ. आपली सर्व टीम तुमच्यासोबत आहे आणि एक चांगली संधी आपल्या जिल्हा सांगली जिल्ह्याला आपल्याला मिळालेली आहे की आता 9वी आणि 10वीच्या शिक्षकांच्यासाठी ब्लेंडेड कोर्स तयार करणं हे कायम अनेक दिवस त्याच्यामध्ये ते राहणार आहे. आणि त्याचे पायोनियर तुम्ही ते हे आहे आणि त्या संधीचा निश्चितच अतिशय चांगला सकारात्मक घेऊन आपण त्या संधीचा फायदा घेऊ आणि पुढे येणाऱ्या 9वी 10वीच्या शिक्षकांना अतिशय चांगलं मार्गदर्शन मिळेल असा अभ्यासक्रम आपण तयार करूया. त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. बोलत असताना मला फारच कधी कधी राहत नाही म्हणून फार वेळ होतं तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेही अभिनंदन करतो.